हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, जानकी जीवन स्मरण जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जणी निंदते सर्व सोडोनि द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे, जय जय रघुवीर समर्थ, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी, अवधूत निंदनसी गुरुदेव. राम राम राम. कृष्ण वंदे जगद्गुरु. आजच्या विषयाला जो इथे प्रोग्राम झाला त्याला अनुसरून जो आजचा विषय आहे तो विषय असं की माझी प्राप्ती या मृत्यू लोकात सहज सरळ सुलभ अशी आहे जसं जीव श्वास घेताना त्याला कसलेही कष्ट होत नाही, किंवा सूर्याला पाहताना कसलेही कष्ट, चंद्राला पाहताना कसलेही कष्ट होत नाही, त्याप्रमाणे माझी प्राप्ती सुलभ आहे. भगवंतांनी इथे एक श्लोक आजच्या अनुषंगाने सांगितला. भागवतामध्ये क्रियायोगातला हा श्लोक आहे. भगवंत म्हणतात की मामेव नैपेक्षण्य भक्तियोग्यान विंदती भक्तियोगम सलभते या सा पूजित माम. उद्धव, अनेक प्रकारे कोणी मानसिक, शारीरिक, आर्थिक, जो जसा जमेल तशी माझी भक्ती करतो. पण श्रेष्ठ भक्ती काय असेल तर त्याची आता सांगितलेलं आहे की जो निष्काम भावनेनं माझी पूजा करतो आणि जो माझा भक्तियोग प्राप्त करून घेतो, अशा निरपेक्ष भक्तियोगाच्या द्वारा मी त्याला स्वयं सहज कसा प्राप्त होतो ते ऐक. त्यासाठी प्रतिष्ठा सार्वभौम संज्ञा गुणत्रयम पूजादीना ब्रह्मलोकम. उद्धव, हे पहा, जो कोणी माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, श्रीमद भागवत, मूर्त म्हणजे मी निर्गुण निराकार आहे, तुम्हा सर्वांच्यात आहे, चराचरात आहे, पण मी दिसत नाही. मला पाहायचं असेल तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे आता काकाणी ब्राह्मणाने जे काय केलं त्यात काय केलं नेमकं तर प्राण फुंकले. ते कसे फुंकले तर ते मंत्राच्या द्वारे फुंकले. ते मंत्र ब्राह्मणाच्या आधीन आहेत आणि त्या मंत्राच्या आधीन तो देव आहे. सांगितलं ना, त्या रामललाची स्थापना केली त्या दिवशी ज्या ब्राह्मणानं ती प्राणप्रतिष्ठा केली त्या ब्राह्मणाला तिथं महाराजांनी दर्शन दिलं. गोंदवलेकरांनी त्याच्या अंगावर काढत आलिंगन दिलं आणि एवढं सांगितलं की तू तिथे काय मागितलं. असं म्हटले काय नाही मागितलं. बस काय नाही मागितलं तर म्हटले राम तुझी इच्छा पूर्ण करणं. गदगद करून बाजूला झाले महाराज आणि बघतोय तर महाराज तिथून गायब. ही साक्षात म्हणला माझी प्रचिती आहे. उद्धव, माझ्या साक्षात प्रचितीसाठी माझी प्राणप्रतिष्ठा जो करेल त्याला पृथ्वीचं एक छत्र राज्य मिळेल. म्हणजे
मग अशी प्राणप्रतिष्ठा करून सगळेच राजे होतील. प्राणप्रतिष्ठा करून या पृथ्वीचं मी एकछत्र राज्य त्याला प्राप्त करून देईन. म्हणजे तो अजातशत्रू असेल, त्याचा कोणी वैरी नाही, तो कोणाचा वैरी नाही. हे एक छत्र राज्य. का? तर त्याचा फक्त माझ्याशी संबंध असेल. ज्याचा माझ्याशी संबंध आहे तो एक छत्री आहे. म्हणजे एक भगवंतच एक एकटा आहे, प्रतिद्वैत नाही. दुसरा भगवंतासारखा कोणी आहे का? नाही. तसं व्हायचा प्रयत्न केला की नाही कृष्णकथेमध्ये त्यांच्या पाहुण्यातल्याला? नाही तसं होता आलं त्याला. पुंडरीक प्रयत्न केला, तसे नाही झाले. एकछत्र राज्य. एवढंच काय, सज्ञाना भुनत्रयम. एवढंच नव्हे, जर कोणी अशा प्रकारचं मंदिरच स्थापन करत असेल तर त्याला मी त्रिलोकीचं राज्य देईन. म्हणजे काय होणार? तिन्ही लोकांचा राजा होणार नाही. म्हणून हे प्रत्येक सत्पुरुषांच्या अनुभूतीतून ही निघालेली जी गुह्य आहेत ते भगवंत म्हणते मी वरच्या मुखातून बोलणार आणि अंतर्मुखातून हे संत बोलणार. मला जे सांगायचे ते मी तुम्हाला असं डायरेक्ट नाही सांगणार. म्हणून संयना भुयत्रयम, मी त्याला त्रिलोकीचं राज्य देईन. म्हणजे त्रिलोकी कुठली आली तर 3 गुण त्याच्यामध्ये कुठलेही कार्य करू शकणार नाहीत. 3 गुण त्याच्यावर आक्रमण करू शकणार नाहीत. जसा मी गुणातीत आहे तसा तो माझा भक्त गुणातीतच असेल. कुठलाही गुण त्याच्यावर योग वैशिष्ट्यामध्ये उल्लेख आलेला आहे की जे उद्धवाला सांगितले भागवतामध्ये ते वशिष्ठ मुनी रामाला सांगतात की देतो, घेतो, खातो, व्यावहारिक कार्य करतो, व्यवहाराशिवाय राहतो, पण कुठलाही गुण त्याच्यावर राज्य करू शकत नाही. त्याप्रमाणे सैना भुयत्रम पूजा दिना ब्रह्मलोकम. आणि अशा पूजा आणि पूजेची व्यवस्था करणारा जर कोणी असेल, पूजा करणारा किंवा पूजेची असं व्यवस्था करून देणारा जर कोणी असेल, जसं तुम्ही जाता की नाही तर जांभला, तो कोण व्यवस्थापन करून देणारा? तुम्ही विठ्ठल रुक्माईची रोज पूजा करता. असं जर पूजेचं कोणी व्यवस्थापन करणारा असेल तर त्याला मी ब्रह्मलोक प्राप्त करून देतो. अर्थात मी जसा आपल्या आत्मस्वरूपामध्ये विश्रांती करतो त्या ब्रह्मस्वरूपात तो सुद्धा विश्रांती करण्याचं सामर्थ्य मी देतो. हे स्वतः त्याची ग्वाही आहे. एवढंच नव्हे, या तिन्हींच्या द्वारा माझी आणि त्याची समानता मी प्राप्त करून देतो. म्हणजे त्रिभिर्मत साम्य तामी यात, मी ही माझी योग्यता मी एवढी त्याला प्राप्त करून देतो. फक्त उद्धव याला निष्काम भावाना तो पूजा करणारा भक्तियोगी पाहिजे मला. का? तर मला तो हवा आहे, मी त्याला हवा. एवढंच एक मध्यबिंदू, बाकी दुसरा नको. का? असा निरपेक्ष द्वंद्व जो आपली दिलेली वस्तू समजा ही तुम्हाला आता मी अर्पण केली आणि पुन्हा काही दिवसांना म्हटलं भाऊ तेवढी मूर्ती द्या माझी, बरं. श्लोकाचा आता या स्वदत्ताम परेदत्ताम हरेच सुर विप्रयोहा. एवढंच काय, हे एवढं माझं सामर्थ्य माझ्या भक्तात बी आहे तेच. पण जो कुणी असा जो माझा भक्त आहे त्यानं दिलेली ही देवता किंवा त्याला दिलेली देवता किंवा दुसऱ्याने दिलेली देवता जर असं कोणी त्याच्याकडून हरण करून घेत असेल, चोरी करत असेल, अमुक करत असेल, किंवा ब्राह्मणाची कुणी जीविका काढून घेत असेल, जीविका, तर ब्राह्मणाची जीविका कशी काढून घेते? तर दान धर्माच्या द्वारा कंजूसी करणे. ठीक आहे ना. म्हणजे समजा तो कुटुंबवत्सल प्रिय आहे आणि समजा तो म्हणतोय 500 रुपये द्या, आपण म्हणतो नाही असू द्या, घ्या एवढं, 100 रुपये घ्या जुळवून, अशी भेटतेच ना तुम्हाला. ही एक आहे. आणि जर तो ब्राह्मण तिथं कार्य करत असेल त्यात मोडा घालणे. नाही ते काय करायची गरज नाही, कशाला त्याला ब्राह्मण लागतो, आपल्याला घरगुती करा. ही जीविका काढून घेणे. एवढंच नव्हे, ब्राह्मणाचे एखादं घर काढून घेणे, जमीन काढून घेणे, एखादं जनावर काढून घेणे, किंवा असं काय तसं एखादं आप्तेष्ट मारणे,
हे अशी जीविका काय काढून घेणे, हे जर असं कुणी करत असेल तर वृत्तीम सजायते विंगभूमी, करोडो वर्षापर्यंत तो विष्ठेतला किडा होऊन फिरेल. किडा कशातला? विष्ठेतला. माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, या मृत्यू लोकातून तुम्हाला काढण्यासाठी माझा एक भक्त पृथ्वीवर आलेला असतो, त्याला मी ओळखतो, तुम्ही नाही. तो भक्त ज्यावेळेस तुम्हाला या वृत्तीतून ब्रह्माकार वृत्तीत नेण्यासाठी येत असतो, त्यावेळेस त्याला तुमच्या बरोबर राहून तशीच लीला करावी लागते. पण या जीवाचा स्वभाव असा आहे, कर्मभ्रष्ट जीवाचा स्वभाव असा आहे की म्हटले शेणातला किडा शेणात जातो, पोवातला किडा पोवात जातो. रक्तकोश पिणारा एक किडा असतो, कुठला म्हणून त्यांनी नाव घेतलेलं आहे, तो कोश पिणारा हा जळवा, तो किडा त्याच्यातच जातो. त्याप्रमाणे हा म्हटले संसारातला संसार मस्तकी किडा असलेला तो त्याच्यातच जातो. त्याला हे पुण्यकर्म ओझं वाटतं म्हणून सांगितलं माऊलीतलं 9 अध्याय. पुण्यकर्म का तर हे 1 नव्हे, 7 नव्हे, 14 नव्हे, 42 पिढीचा उद्धार करते. 9 अध्याय 42 पिढीचा उद्धार करते. म्हणून जो लोक अशा कामनेमध्ये सहाय्य करतेत, प्रेरणा करतेत, कर्तुष्य सारतेर हे कर्मणाम मागिनः प्रत्यभूयो भूयसी तत्फलम. एवढंच नव्हे, कोणी जर प्रेरणा करत असेल, अनुमोदन करत असेल, तर मेल्यानंतर सुद्धा आणि जिवंतपणी सुद्धा तो माझ्या वैकुंठाचा भागीदार आहे, माझ्या वैकुंठीचा भागीदार आहे. एवढंच काय उद्धव, जर त्याची इच्छा असेल, भूयो भूयसी तत्फलम, अजून काय त्याला फळाची इच्छा असेल, तर मी उदार अंतःकरणाने त्याचा दास होतो, त्या भक्ताचा मी दास होतो. अशा प्रकारे ओम नमो नारायण या मंत्राचा कोणी जप करत असेल, भगवत स्वरूप या मूळ मंत्राचा जप करत असेल, तर आग्नीच्या अंतर्यामी जसा दाह असतो, त्याप्रमाणे त्याच्या हृदयातून निघालेला जो नमस्कार असतो, तो 8 पार्षद हवनकाते बली, हवन कर्मांगामध्ये बली, त्याप्रमाणे प्रतिमेमध्ये सन्मुख बसून परब्रह्म स्वरूप नारायणाचं स्मरण करणारा, त्या स्मरणाचा मंत्र जो आहे तो ओम नमो नारायण अशाच्या द्वारा जो करत असेल, त्याच्यानंतर जो कोणी आचमन करत असेल, प्रसाद तिथला प्रसाद ग्रहण करत असेल, जो मला अर्पण केलेला आहे, विश्वसेन निवेदन करे, म्हणजे मुखवासम स्वरूपितम तांबूलम तत्पश्चात इष्टदेवाच्या सेवेमध्ये सुगंधित फुलं, तुळस आणि तांबूल अर्पण करत असेल, मुखवास उपस्थित करत असेल आणि पुष्पांजली समर्पित करत असेल. एवढंच काय उद्धव, अशा माझ्या लीला गायनामध्ये जो स्वतः गात असेल किंवा माझं वर्णन करत असेल, माझ्या लीलेंचं वर्णन करत असेल, माझ्यासारखाच अभिनय करत असेल, एवढंच काय उद्धव, हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचत असेल किंवा अश्रुपात होत असेल. अश्रुपात जसं मी कधी काल पूजा करत होतो आणि मंत्रच पुढे निघेनात, एवढ्या डोळ्यातून अश्रुपात. का तर ही आणि ती मूर्ती एकाच वेळी उजळली आणि मी देवरातल्या मूर्तीची पूजा करतोय आणि ह्या मूर्तीला त्या बॉक्समध्ये असं वरच्याच बाजूला ठेवलं होतं. पण एक भाव असा झाला होता की दुकानात मूर्ती असणं वेगळं आणि तुझ्या घरात असणं वेगळं. मग मला दोन्ही बाजूला मांडून केलं असतंच तरी चाललं असतं, पण प्राण प्रतिष्ठा करणं हे बी शास्त्रप्रमाण आहे काय. पण भाव एवढाच होता की अरे त्याला इथं मला तिथं का, तो भाव अनावर झाला. भगवंत म्हणते असा प्रेमभावानं उन्मत्त होत असेल, माझ्या लीला कथानं अंगावर त्याच्या रोमांचित येत असतील, गदगद होत असेल. एवढंच काय, आपल्या उदार अंतःकरणानं प्रेममय भावनेनं स्वतः ऐकून दुसऱ्याला ऐकवत असेल, तर उद्धव मी काय सांगू. एवढंच नाही, काही वेळासाठी या संसाराच्या, मग सांगितलं असो,
काही वेळासाठी या संसाराच्या रगड्यातून बाहेर निघून, या झगड्यातून बाहेर निघून, या दोन्हीचा विसर पाडून जर माझ्यामध्ये तन्मय होत असेल, चालू आहे का बघ? चालेल चालेल चालेल. माझा हात लागला. या रगझगड्यामध्ये चालू असेल, असा तदाकार असेल, तन्मय असेल, एकाकार असेल, एवढंच नव्हे, प्राचीन ऋषींच्या द्वारा तुम्ही केलेले मंत्र, ठीक आहे ना, याज्ञवल्क्य स्मृतीतले प्राचीन ऋषींच्या द्वारा किंवा प्राकृत भक्तांच्या द्वारा, म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर, अमुक हे प्राकृत, शंकराचार्य, आद्य शंकराचार्य, पण प्राचीन ऋषी मुनी, सप्तऋषी, देवर्षी, हे पुरातन ऋषी, महामुनी वशिष्ठ यांच्याद्वारा किंवा माझ्या प्राकृत भक्तांच्या द्वारा बनवलेले छोटे मोठे असे स्तवन मंत्र जर करत असेल, स्तोत्राने स्तुती करत असेल, उद्धव मी अतिशय प्रसन्न होतो, मी गदगद होतो. का? तर ज्या मुखातून जीवाच्या इच्छा आणि वासना बाहेर पडत होत्या, त्याच मुखातून मी बाहेर पडतोय. मी असा गदगद होत असतो. एवढंच काय, अशा स्तोत्राने जर कोणी माझी प्रार्थना करत असेल, तर मी माझी उदारता प्रकट करतो. उद्धव, अब बता, आता सांग तुला काय पाहिजे माझ्याकडून. त्यावेळी भगवंताला उद्धव म्हणतात, प्रभू एक प्रसन्नता मला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे प्रसन्न मुद्रेनं पाहावं आणि मी डोळे बंद करून गदगद अंतकरणानं अश्रुपात करावं. या पलीकडे मला काहीच नको. प्रभू, अशा कृपा प्रसादानं मला तुम्ही सराबोर करा. तदनंतर मी तुम्हाला दंडवत प्रणाम करतो आणि मग तुमच्या शरणागत मला वत्सल म्हणून घ्या. मला एक पुत्र म्हणून तुम्ही मला आग्रह करा. का? तर मी बृहस्पतीनं, माझ्या गुरुनं सोडून आलो. गुरु मला आई वडिला समान आहेत. पण त्याच गुरुने शेवटी सांगितलं, तुझं ज्ञान एका बाजूला ठेव आणि तुझा भाव एका बाजूला ठेव. भावाच्या द्वारे तू साक्षात भगवंताच्या जवळ जाशील. ज्ञानाच्या द्वारे साक्षात तू आपल्या आत्मस्वरूपामध्ये विश्रांती प्राप्त करशील. म्हणून हा तुझ्यातला प्रेमभाव पाहून मी साक्षात भगवंताचं सान्निध्य तुला प्राप्त व्हावं म्हणून मी स्वतः वार्तालाप करून तुला त्या स्थानाची प्राप्ती करून दिलेली आहे. उद्धव, अशा प्रकारे भगवंताचे अनन्य भक्त जे झाले ते झाले, म्हणजे पुन्हा ते फिरून संसारात नाही आले. जे अनन्य भक्त झाले ते झाले. अशा संसार सागरामध्ये जो कोणी बुडून गेला होता, त्याला माझी प्रसन्नता प्राप्त करून जो माझा भक्त होतो, उद्धव, आणि तुला काय मागणं मागायचं असेल तर माग. त्यावेळेस उद्धव सांगतील की प्रभू बस, मी माझं डोकं तुमच्या चरणावर ठेवतोय, तुमचे चरण माझ्या डोक्यावर पडावेत. आणि प्रसन्नवत जो कोणी आपला डाव्या हातानं उजव्या पायाला स्पर्श करून जो कोणी नतमस्तक होत असेल, या संसार सागरातून तो त्वरित असा बाहेर निघतो जसं या मृत्यूरूप मगर प्रत्येक जीवाच्या पाठीमागं लागलेले मृत्यूरूप मगर. जसं शंकराचार्यांनी सांगितलं होतं आईला, आई मी संन्यास घेतोय, पण त्यासाठी तुझी अनुकूलता नाही, तुझी प्रसन्नता नाही, तुझी इच्छा नाही, तर तुझ्या उपदेशाशिवाय, तुझ्या आदेशाशिवाय, तुझ्या इच्छेशिवाय मी संन्यास घेऊ शकत नाही. मग काय पर्याय असेल तर सांग. आई म्हटली बघूया, आपण नदीवर जाऊ, धुणं धुवू, माघारी आल्यानंतर मग याच्यावर चर्चा करू. बरं ठीक आहे. नदीवर गेले, म्हटले मला आंघोळ करायची इच्छा आहे. आंघोळीला उतरलं की लगेच आपल्या योगमायानं एक मगर मृत्यूरूप तयार केली आणि आपला पाय मगरच्या तोंडात दिला. कुणी? आद्य शंकराचार्याने. आणि मग आईला सांगितलं, आई मगर अशी म्हणते, पाय सोडत असशील, संन्यास घेणारा मला जर परवानगी देत असतील तर मगर पाय सोडेल. आईने विचारले मगर कोण आहे? तर म्हटले मृत्यू. तुला ही मगर दिसते आणि माझा पाय रक्तबंबाळ झालेला आहे, पण मला माहित आहे मला मृत्यूने गर्भातच धरलेला आहे आणि मला त्यातून बाहेर पडायचे. आईच्या गर्भातच मला मृत्यूने धरलेल्या मगरीनं त्यातून मला बाहेर पडायचे, आज्ञा दे. आई म्हणते की वडील तर तुझे निघून गेले, तू लहान असताना वडील निघून गेले आणि आता शेवट माझा काळ कशावर मी निभवायचा,
त्यावेळेस शंकराचार्यांनी सांगितलं तुझ्या अंतःकळाला मी उपस्थित राहील. ती कथा सांगितली. फक्त इथं सांगितलंय की मृत्यूरूप मगरीनं हे प्रत्येक जीवाला घेरलेलं आहे आणि तो सहज म्हणतोय की जर आलोय तर मरणारच आहे. मृत्यूला सहज म्हणतोय मरणारच आहे. पण जे तेच मरण जेव्हा दारात उभं असतं त्यावेळी त्याची घालमेल कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. खरोखर प्राण इतर काढायच्या वेळेस निघतेत त्यावेळेस कळतं. काय कळतं तर शंकराचार्य म्हणतात हजारो विंचवाचे डंक, एका विंचवाचा डंक माणसाला पाणी पाणी मागायला होतं. हजारो विंचवाचे डंक त्यावेळेस तुम्हाला त्राहिमाम करतात. पण भगवंत म्हणतात ही तर मी तुला जाणीव सुद्धा होऊ देणार नाही. जाणीव सुद्धा होऊ देणार नाही. का? परिमळ गेली या ओस फुल देते. जसं हिथं फुल उमललेलं आणि बाहेर सुगंध जातोय तसा देह इथं पडलेला असेल तू माझ्यापाशी असशील. या जाणीवेतून तुला मी बाहेर काढणार आहे. अध्याय 12 भगवद्गीता. अशा मृत्यूरूप या मगरीतून तुला मी बाहेर काढणार आहे आणि माझी मी प्रभू तीच इच्छा आहे. आणि म्हणून मी भिवून या मृत्यूला भिवून या संसाराला भिवून मी तुमच्या शरण आलेलो आहे. प्रभो रक्षिताम माम रक्षिताम रक्षिताम काय भीतम मृत्यूर गहनवात. या भीतीने मी आलेलो आहे. भगवंत म्हणते 3 प्रकारे माझ्याकडे येतात. काहीतरी हवा असतं म्हणून येतात, एक भीतीने येतात आणि एक जिज्ञासूच्या पोटी येतो. कसंही ये मी स्वीकारतो. पण पुढे काय सांगितलं? पुढे म्हटले अशा प्रकारे शुद्धी करते मला कुणी समर्पित होते, मला माळीच्या द्वारा माझा आदर करतात, फुलांच्या द्वारा आदर करतात, दान धर्माच्या द्वारा आदर करतात. पण संसाराला आणि देहाला सत्य मानून पुन्हा आपल्या चित्तातून माझं विसर्जन करून टाकतात. म्हणजे पूजा झाली देव गेला, भाव आला देव आला, भाव गेला देव गेला. मग अरे ही प्रतिमा नव्हे उद्धव, मी ही प्रतिमा नव्हे, ही माझी दिव्य ज्योती आहे. ही माझी दिव्य ज्योती आहे. आणि येथून माझ्या हृदयस्थ ज्योतीतून हृदयस्थ ज्योत प्रकट होते आणि हृदयातच विलीन होते आणि यातच त्याचं विसर्जन होतं. म्हणून उद्धव सर्वभूतेषु आमीचा सर्वात्मा होमस्थितः. उद्धव अशा या प्रतिमेमध्ये आधी श्रद्धा जर कोणाची झाली आणि त्या प्रकारे त्याने माझी पूजा केली तर मी सर्वात्मा समस्त प्राण्यांच्या मध्ये जसा प्रकट होतो जाणीवीच्या रूपात, त्याप्रमाणे मी त्याच्या हृदयात साक्षात सगुण रूपात दर्शन रूपात त्याच्याशी मी खेळत राहतो. एवढंच नव्हे उद्धव, सिद्धीन्मत्तो विद्यंती भीष्म सिद्धिदाम. एवढंच नव्हे, जो मनुष्य अशा वैदिक तांत्रिक क्रिया योगाच्या द्वारे माझी पूजा करतो तो या लोकात आणि परलोकात अभीष्ट सिद्धीला प्राप्त करतो. अभीष्ट सिद्धी सर्वात श्रेष्ठ सिद्धी काय असेल तर चित्तशुद्धी. ज्याची चित्तशुद्धी झाली त्याला सर्वात मोठी सिद्धी प्राप्त झाली. ठीक आहे ना? झोप नाही आली ना? थोडंसं ताण आला, ठीक आहे, पाणी द्या तिला थोडंसं. सगळ्यात मोठी सिद्धी कुठली तर चित्ताची शुद्धी. ही बाकी अनिमा गरिमा लगिमा हे जेव्हा सिद्धी म्हणतात त्या वरच्या या लौकिक देतील आणि लौकिकात विसर्जित करतील. पण श्रेष्ठ सिद्धी काय असेल तर चित्तशुद्धी आहे. आणि जिथं चित्तशुद्धी झाली तिथं माझे अधिष्ठानाची प्राणप्रतिष्ठा स्थापना झाली. उद्धव एवढंच नव्हे, अशा प्रकारचे शक्तीच्या द्वारा उपासना करून सुंदर आणि सुदृढ म्हणून समर्थाने सांगितलं. मी शेवटी जाताना तुम्हाला एवढं सांगतो, उपासना उपासना आणि शेवटी उपासना. एवढीच शिष्यांना मागणी मागितली की मी शिष्यांना कधीच कुठे काही मागितलेलं नाही, मागणीने काही शिष्याशी, पण माझ्या मागे उपासनेशी चालवत जावे, एवढीच उपासना चालवत जा. आणि म्हणून या उपासनेला जो चालवतो, सुंदर प्रकारे मंदिर बनवतो, प्राणप्रतिष्ठापना करतो, सुंदर सुंदर फुलाचा बगीचा लावतो, नित्य पूजा करतो, पर्वांची यात्रा करतो, मोठ्या मोठ्या उत्सवाची व्यवस्था करतो, उद्धव ते माझं हृदय आहे. ते माझं हृदय बस. आणि हृदयाशिवाय माणूस जिवंत राहतो का? नाही. ते माझं हृदय आहे. म्हणून तुम्ही सकाळी फुलं तोडली, मी घेतली का?
घेतली का? नाही. कुणी माझ्याबरोबर 4-2 शिष्य फिरायला असते की ना बापूंचे, मी त्यांच्या हातची फुलं घेत नाही. आणि घेतली तर मन राखासाठी घेतो, पुढे जाऊन कपचिप कवा टाकून देतं कळून देत नाही. जे मला आवडतं, त्याला आवडेल तेच फुल घेतो मी. माणसांचं बी तसंच आहे, बाकीचे टाकून देतो. भगवंत इथे म्हणतात अशा प्रकारे जो अशा उत्सवाची प्रतिदिन पूजा लगातार करतो, आणि एवढंच नव्हे, त्यासाठी कुणी शेती दान करतो, कुणी बाजार मांडतो, कुणी नगर मांडतो, एखादं गाव समर्पित करतो माझ्या नावी. जो कोणी असं समर्पित करतो त्याला माझ्या समान ऐश्वर्याची प्राप्ती करून देतो. ते पूर्वीचं दान धर्मातलं सांगितलंय बघा. कुणी कुणी काय काय दान करते ते लोक पूर्वी. ओढा आपलं काय ते म्हणतात, विहीर, तलाव, अमुक तमुक, मंदिर बांधून देतात, काय काय करतात. सातारामध्ये ते हे बांधलेलं कुणी ते नटराज मंदिराचं, ते सगळं दान शंभानं दान केलेलं आहे. ते मोठमोठे दान आहेत असे. तर अशा प्रकारे प्रतिष्ठापना करणारा जो माझी पुन्हा एकदा प्रतिष्ठा या सार्वभौम सय्याना भुनत्रयम, अशा त्रिभुवनामध्ये दुसरं कुठलंही श्रेष्ठ कार्य नाही. ऐकताय ना सगळी? त्रिभुवनामध्ये असलं कुठलं श्रेष्ठच कार्य नाही ज्याने माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याला मी पृथ्वीचं एक छत्र राज्य देतो. म्हणजे त्याचा कोणी वैरी नाही, तो कोणाचा वैरी नाही, जो तो आपल्या कर्माचा आणि आपल्या भावनेचा वैरी आहे. भावना बदलली, वृत्ती बदलली, वृत्ती बदलली, संघ बदलला, संघ बदलला, पुढच्या योनीला प्राप्त झाला उद्धव. अशा प्रकारे इथे श्रीमद भागवते महापुराण पारमहंस संहिता योग स्कंदे 27 अध्याय समाप्त. जय जय. आता त्याला आवडता प्रिय तुम्हाला एक अध्याय सांगतो, जो मग अशा अनुष्ठानाच्या रूपात मी सगळ्यांच्यासाठी केला. अर्जुनाचा प्रश्न होता, प्रभू कुणी स्वतःला ज्ञानी समजून या पृथ्वी तळावर फिरतात, तर कुणी स्वतःला भक्त म्हणून फिरतात. मला प्रश्न असा करायचा आहे, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? हे तूच सांगू शकतोस. अर्जुनचा प्रश्न होता की हे अनन्यप्रेमी भक्तजन जे आहे ते पूर्वोक्त प्रकार निरंतर ध्यान भजन करून त्याच्यात रत राहतात. कोणी सगुण परमेश्वराची अतिश्रेष्ठ अशी भावाने उपासना करतात, आणि जे केवळ अविनाशी सच्चिदानंद निराकार ब्रह्म्याचीच अतिश्रेष्ठ भावनेने उपासना करतात. त्या दोन्ही प्रकारच्या मध्ये उपासकामध्ये मला एवढंच विचारायचं आहे, अतिउत्तम योगवित्ता कोण आहे? योगवित्ता म्हणजे अखंड तुझ्याशी संबंध असलेला, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, मान येऊ दे, मृत्यू येऊ दे, अपमान येऊ दे, जन्म येऊ दे, अखंड तुझ्याशीच फक्त संबंध असणारा असा कोण आहे? मला हेच विचारायचं आहे. म्हणजे अर्जुनाला शंका होती का की तुझा माझ्या संबंधात काय? तर तरी बी असं वाटलं खरं तुझ्याच मुखातनं जर ऐकाय मिळालं तर बरं आहे, म्हणून हा संबंध इथं आला. मयाविष्य मनोयुक्ता नित्ययुक्ता उपासित श्रद्धापरोपेक्षा ते योग्य तुम्हाला मथा. भगवंत म्हणतात की हे बघ, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्यामध्ये ध्यान आणि भजनात रत असलेला, रमत असलेला असा जो कोणी भक्तजन अनन्य श्रद्धेनं मज सगुण परमेश्वराला जर भजत असेल, सगुण परमेश्वराला भजत असेल, तर तो मला योगामध्येही अति उत्तम योगी वाटतो. आणि भरपूर योगी आहेत, कुणी ध्यानयोगी आहेत, कुणी समत्व योगी आहेत, कुणी कुठले योगी आहेत, पण अशा योगामध्ये मला तो विशेष वाटतो. का? येतो तर क्षणदेशम अव्यक्तम पूर्वीपासते. हे बघ, पण जो इंद्रियांच्या समुदायाला यथायोग्य रीतीनं वश करून मनबुद्धीच्या पलीकडच्या सर्वव्यापी अकथनीय स्वरूप अशा एक रस सदैव राहणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद ब्रह्म्याची निरंतर ऐक्य भावाने दान करत उपासना करतात, ते सर्व प्राणीमात्रांच्या हितात रत आहेत. अशा सर्वांच्या ठायी पण समबुद्धीनं ठेवणारे योगी, समबुद्धी ठेवणारे योगी, हे सगळं करून समबुद्धी ठेवणारे योगी मला खूप प्रिय आहेत. म्हणजे कुणाच्या रागद्वेषाला बळी पडत नाही, आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतो. त्या सच्चिदानंद घनकार ब्रह्म्याच्या ठायी आसक्त चित्ताच्या पुरुषांना साधन करतेवेळी क्लेश अर्थात परिश्रम विशेष पडतात. कारण देह अभिमान्यांच्याकडून अव्यक्ताची गती दुःखपूर्वक प्राप्त केली जाते. अर्थात जोपर्यंत देहभाव असतो तोपर्यंत शुद्ध सच्चिदानंद निराकार ब्रह्म्यामध्ये स्थिती होणे फार कठीण आहे. जोपर्यंत आपल्याला नाव गाव जात कुळ गोत्र याच्यावर अभिमान आहे, याचं स्मरण आहे, याच्यासाठी करतोय असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत निराकार ब्रह्म्याची उपासना तुम्ही करू शकत नाही. परंतु जो माझ्या परायण झालेला आहे असा भक्त सर्व कर्मे जो मला अर्पण करतो, कर्माचा करता मला मानतो,
मग सगुण रूप परमेश्वरालाच अनन्य भक्ती भगवाने निरंतर चिंतन करीत बसतात त्या माझ्या ठाई चित्त लावणाऱ्या प्रेमी भक्तांचा मी मृत्यूरूप भवसागरातून शीघ्रच उद्धार करतो. भवामी नचिरात पार्थ मैयाविषयी चित्साम, शीघ्र उद्धार करतो. त्याला जेव्हा जायचे तेव्हा त्याच्यासाठी मी तयार असतो. त्याला जिथपर्यंत राहायचे त्याच्यासाठी मी तयार असतो. त्याचा योगक्षेम मीच चालवत असतो. कसं दिवसेशी मय अत्यावर दोन न संशय. हा संशयी लोकात राहतोस म्हणून तुला बी याच्याबद्दल संशय येणारच. तू ज्या जीवांच्यात राहतोस ते सगळे संशयी आहेत. म्हणून तू माझ्या ठिकाणी मन लावणारा आणि माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थापन करणारा, मग तू माझ्यातच निवास करशील, अर्थात मलाच प्राप्त होशील हे मी सांगतोय. पण ऊर्ध्वम न संशय, पण मी सांगतोय याच्यावर विश्वास ठेव. जरा सुद्धा संशय करू नकोस. का मी सांगतोय म्हणून विश्वास ठेव, बाकी तुझा विश्वास राहणार नाही, मला माहित आहे. का मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि, ह्या अभ्यासातूनच तू अशा प्रकारचा अभ्यासही तू करू शकत नसशील, विश्वास ठेवू शकत नसशील. तर जर तू मनाला माझ्या ठाई निश्चळ ठेवण्यात समर्थ नसशील तर मी दुसरा उपाय तुला सांगतो. अभ्यासरूपी योगाच्या द्वारे तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा कर. अभ्यास म्हणजे तू मला भेट अथवा न भेट, पण तू सांगितलंच ना हे बेचे पाडे पाठ झाले पाहिजेत, गणित सुटू नाही तर न सुटू, पण पाडे पाठ आहेत. अभ्यास योगयुक्तेने म्हणजे जा पाणी घाल, जा पाणी घाल, जा पाणी घाल. कोण म्हणत होतं? नामदेव महाराजांचे वडील. जा पांडुरला पाणी घालून, जा पांडुरला पाणी घालून. म्हटलं दुसरं काही काम नाही का? पाणी घालून या, पाणी घालून या. मुलगा खवळलं, लहान होतं 6 वर्षाचं. म्हटलं दुसरं काय सांगायचं? म्हटलं दुसरं काय तुम्ही नैवेद्य घेऊन जातात ते सांगा. नाही म्हटले नैवेद्य तुला नाही दाखवायचा. का? तुला ते मंत्र माहीत नाहीत. नसू देत माहीत म्हटलं, मंत्र नसू देत माहीत. पण एक दिवस वडील गेले गावाला, नाही म्हटलं का ते नाही तूच जा नैवेद्य घेऊन. हे गेले आणि ती कथा तुम्हाला पुढची माहीत आहे की मंत्र आपल्याला काय माहित नाही. मला लागलेत भूका, पहिले खाऊन घे. हा आपल्याला मंत्रबिंत्र काय डायरेक्ट भाषाच देवाला, पण आपल्याला ते मंत्रबिंत्र काय माहित नाही, ते पहिले खाऊन घे. हा नाही खाल्लं ना मला जेव्हा वाटणार नाही ती. हा ताट मोकळं पाहिजे. अरे पण ते देव खात नाही, मागचं पुजारी सांगतोय. तो देव नाही खाऊ देत म्हणले. नाही तो नाही खाऊ देत, ह्यो खाईल ना. त्याला माहित नाही देव आहे की काय, ह्यो खाईल ना. भगवंताला म्हणतात कथा सांगते, भगवंताला प्रकट होऊन ते खावं लागलं का आता हट्ट होता. ते मला काय माहित नाही, मला जेवायला मिळणार नाही. हा घरी गेला वडिलांनी ताट मोकळं केलं. म्हणल्या ताट, नैवेद्याचं ताट. ही काय ताट? अरे नैवेद्य खाल्ला. अरे हे कसं शक्य आहे? विश्वास, भगवंत विश्वास ठेव. नाही विश्वास जीवाला, ऐका विश्वास नाही ना. ताट ही काय ताट? नैवेद्य खाल्ला. काही बावडत आहे. अरे नैवेद्य माघारी नाही आणला का? माघारी कसं आणायचं? खाल्ला त्यानं. विश्वास बसेना. शेवटी वडील म्हणले, वडील आले होते नुकते, जोडे काढले, पण म्हणले असू दे, पोरा ठोराची जात असते, पोरांनी खाल्ला असेल, नैवेद्य दाखवायला कंटाळते ती, मधीच खाऊन माघारी येते ती. हो वडिलांना माहिती आहे ना. नाही म्हटले, नाही म्हटले नैवेद्य खाल्लाय. विश्वास बसला नाही, विश्वासावर आहे. भगवंत म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव. का? आता ऊर्ध्व न संशया. तुला ऊर्ध्वगतीतून ही वाणी बोलतोय, ऊर्ध्वगतीतून, अधोगतीतून नाही. याच्यावर विश्वास ठेव. शेवटी वडिलांना संशय आला. वडील म्हणले जाऊ दे, मुलांचे कशाला नादाला लागते. खाल्ला असेल आधीमध्ये पोराठोराने, आले असतील माघारी. पोरगा हट्टाला पेटलो. म्हणजे तुम्हाला खोटं वाटतंय? त्यांना नाही खाल्ला, दुसरा दिवस भरला, माघारी गेला, मला खाऊन दाखव, माझ्यावर संशय घेतला. यश्चरित बालवत म्हणी सर्वारंभेशी निष्काम. मुलासारखं जर तुम्ही असाल तर देव काय त्याचा बाप प्रेम करेल तुमच्यावर. माणसाला सोडावं ते. तू खाऊन दाखव, माझ्यावर आळ येतोय. हा वडिलांनी दडून बघितलं, वडिलांनी साक्षात दडून बघितलं. देवाला नैवेद्य खाल्ला. बायको पुढे येऊन रडले, म्हणले माहित नाही कोण पोटी आला. काय कोण पोटी आलाय माहित नाही, पण साक्षात मी ज्याला मूर्त म्हणतोय, मूर्ती म्हणतोय, त्याने हात पुढे करून नैवेद्य खाल्लाय. काय
आणि तुझ्याच पोरानं म्हटले कुणाला संशय येऊ नये म्हणून हातानं तोंड पुसून माघारी आला म्हटलं, इथं पुरण लागलंय म्हटलं. ठीक आहे ना. म्हणून गोंधळ त्यांचंच आपण दूध प्यावं, नामदेव महाराजांचं सोडून दूध पिऊन मेरी लाला मदन गोपाल. आता ऊर्ध्वम न संशया, हे संशयातले जीव आहेत सगळे, एकमेकावर बी संशय. का तर ज्यात प्रेम नाही तिथं संशय आहे, जिथे वासना आहे तिथे संशय. म्हणून तुम्ही कुठेही इथं कोणासाठी काहीही करा, आता उद्धम न संशय, हे अधोगतीचे आहेत, ऊर्ध्वगतीचे नाहीत. ऊर्ध्वगतीमध्ये संशय नाही, अधोगतीमध्ये प्रेम नाही. ठीक आहे ना. भगवंताने इथं पुढच्या श्लोकात सांगितलं, ऐक उद्धवा, तुला आणखी हे कळत नसेल अर्जुना तर आणखी सोपं सांगतो. अभ्यासरूप योगाच्या द्वारा मला प्राप्त करण्याची इच्छा प्राप्त कर, जर जमत असेल. नसेल तर मदर्पपी कर्माने कुरम सिद्धी मापससी. तू अभ्यास सुद्धा करू शकत नसेल तर काय हरकत नाही, सूट देत गेलाय देव. आता ऐकताय ना तुम्ही सगळे, आता भगवंत सूट देत गेलाय. तुला हेही करता येत नसेल काय हरकत नाही, है की नाही. 10 वाजता बी तुझी संध्या होत नाही काय हरकत नाही, 11 वाजले आंघोळ होत नाही, है की नाही, नाही होत तर ठीक आहे, खुश होते. हे बघा सूट देतोय. मदर्थमपी कर्माने करून सिद्धी आपसेसी. तू हेही करण्यात असमर्थ असू दे, अभ्यास सुद्धा तू करू शकत असेल तर केवळ माझ्याकरता कर्म करणं, मला बरं वाटतं म्हणून करणं. अरे मी माझा एक सिद्धांत सांगतो जगण्याचा पूजेच्या वेळेस, ऐकताय ना तुम्ही सगळे. मला भगवंतासाठी मी कधीच काय मागितलं नाही, मागणार सुद्धा नाही, प्राण जाताना सुद्धा. का माहितीये का, मी लहानपणापासून त्यांचं आठवतो की तुला जन्मालाच जेलमध्ये येऊन इतकं कष्ट सोसलेस आणि जाताना सुद्धा एका व्याध्याच्या तर्फे तू स्वतः गेलेला आहेस. असं नाही योगमायेनं गुप्त झालास, सामर्थ्य असताना 16 कला एका भगवान श्रीकृष्णाच्या पुढे. श्लोक आहे काय, आकाशात पतितम तो यथा गच्छति सागरा सर्वदेव केशवम प्रति गच्छति. आकाशातलं पाणी कुठेही पडू दे ते जाऊन सागराला मिळतं, तसं तू कुठून बी केलेला नमस्कार माझं श्रीकृष्णाला पोहोचतो. एवढं करण्यास तुझं कर्म असेल काय हरकत नाही अर्जुना, कारण माझ्या निमित्तानं तर कर्म करशील ना, मला गोड वाटावं म्हणून. आणि एवढं कर्म इथंपर्यंत सांगितलंय ज्ञानेश्वरीत. माझं राहू द्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताचं स्मरण केलं तर मला तिथं यावं लागेल. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताचं स्मरण केलं तर मला प्रकट व्हावं लागेल. इथं म्हणते बघा, कारण माझ्या निमित्तानं कर्म केलंस तर तुला माझ्या प्राप्तीरूप सिद्धी मिळेल आणि मलाच तो प्राप्त होशील. पुढे बघा, सर्व कर्मफल त्या यथाकृतात. तुला हेही जमत नसेल तर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय घेऊन वर सांगितल्याप्रमाणे साधन करण्यात सुद्धा तू जर असमर्थ असशील आणि मन बुद्धीवर विजय मिळवणं तुला अशक्य वाटत असेल तर कर्माच्या फळाचा त्याग तरी करू शकतो ना. म्हणजे हे बाबा तुमच्यासाठी केले, आता तुम्ही चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा. हे बघा आम्ही आपलं तुमच्यापुढे ठेवले प्रेमानं, कसं लागत नाही की नाही, बस एवढं तरी करू शकतो का. अरे बाप, अजून खाली आले बरं का, ऐकतो ना, देव अजून खाली आले बघ. आता काय खाली आले, ध्यानात कर्मफल त्यागात शांती नाही, पण काय श्रेय ज्ञान व्यसात ज्ञानात ध्यान विशिष्यते. तुला मी एक एक हलका करत सांगतोय पण तुझं लक्ष नाही माझ्याकडं. अर्जुनाला म्हणते, अर्जुन गप का, तर मी जे तुला सांगतोय त्यातलं तुला मर्म कळणार नाही. मर्म जर कळलं तर वर्म कळेल. मर्म न जाणता अर्जुना केलेला अभ्यास असतो की नाही, त्याच्यापेक्षा मग ते ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि पण त्या ज्ञानाहून सुद्धा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान हे अतिशय श्रेष्ठ आहे. पण ध्यानासाठी लागतं ते प्रेम, आणि प्रेम असेल तर ध्यान हटत नाही. प्रेम असेल तर ध्यान हटत नाही. नैवेद्य करते त्याच्यासाठी, पूजा करते त्यासाठी, फुलं तोडते त्यासाठी, पाणी शुद्ध आणते त्यासाठी, जे काय करते त्यासाठी. का तर तो माझं सारं सर्वस्व आहे.
आणि एक सकाळचा प्रसंग सांगतो. सकाळी पाणी घेऊन येतो हापसीवरून, ऐकताय, रोज खाली हापशावरनं पाणी आणायला लागतं. हापशीवरनं पाणी आणत होतो, पण ती भांडं धुवायचं होतं. म्हणून एक जाड मुलगा, त्याला म्हटलं पाणी हापस. त्याने पाणी हापसलं बरं का. आणि पाणी हापसलं, ती मी अर्धी कळशी धुतली आणि मग सर्व जण मी हापसतो. मी हापसाला गेलो तर त्याची पूजेला कळशी न्यायची त्याला. आईने सांगितलं जा पूजेला पाणी आण. त्यानं नाही केलेली आंघोळ, पण आईने सांगितले पूजेला पाणी आण. चालतं हे संसारांच्यातून, ते ना आपल्यात नाही चालत. हे म्हटलं जा पूजेला पाणी आण. हा पाणी आणायला आला. हा असा होता की गणपती तब्येतीने एकदम बरं का. आणि तो मी जिथं हापसतो तिथं उभा होता. आणि कळशी भरायच्या अगोदरच तो खाली वाकला आणि त्याची कळशी लावायसाठी आपल्या कळशीला आधीच हात लावला. म्हणजे हापशी जड आली ना तर पाणी नाही. मग इतकं ताकद कोण लावून हापसायचं, येतंय त्यातच निमंग होऊन घ्यायचं. मी बी मग हुशार हो. मी कळशीत त्याच्या कळशीत ओतली, म्हणलं जात होता काय. आणि मग दुसरी कळशी पुन्हा हापसली, स्वच्छ केलं आणि घेऊन आलो. येताना 2 कुत्री तर भांडत होती, मग त्याचे भांडणं संपून दिले आणि मग पुढे गेलो. का तर धर्मशास्त्रात सांगितले गाढवाचा, कोंबड्याचा, रजस्वलाचा, कुत्र्याचा, बकऱ्याचा अशी धूळ किंवा श्वास त्याच्यावर पडू नये. मला ते चालत नाही. मग त्याला आवडतं ते करायचं, त्याला आवडत नाही ते सोडून द्यायचं. एवढाच विषय. त्याला आवडतं तेवढंच करायचं. तुला हेही जमत नसेल तर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय घेऊन वर सांगितल्याप्रमाणे साधन करण्यात सुद्धा तू समर्थ नसेल तर एवढं कर, कर्माच्या फळाचा त्याग तरी करू शकतो ना. की हे जे केलंय ह्यातनं नको देवा, प्रेमासाठी केलंय. ते तुला द्यायचं असेल तर दे, बाकी त्याच्या बदल्यात मला काही नको तुझं. एवढंही नसेल तर मर्म जाणणारा हे ध्यान श्रेष्ठ तुला जमत नसेल तर त्या ध्यानाहून कर्माच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण अशा त्यागातून मी जे सांगतोय त्या त्यागातून तुला जे मिळणार, त्यागातून तुला जे मिळणार त्याचं नाव आहे शांती. आणि त्याच्यासाठी लोक रात्रंदिवस धडपडतात की एवढं केल्यावर शांती, एवढं केल्यावर शांती, इथं गेल्यावर शांती, मिळाल्यावर शांती. अर्जुन पुढच्या श्लोकात अद्वेष्टा सर्व भूताना मित्र करून मय्यर्पित मनोबुद्धी यमे भक्त समे प्रिया. हे बघ, त्या कोणत्याही जीवाप्रती कधी तू द्वेष करू नकोस. तुला शांती पाहिजे ना, ऐकते इकडचं घालवलं तिकडे गेलं माझं. तू कुठल्याही जीवाप्रती द्वेष करू नको आणि स्वार्थरहित सर्वांचा प्रेमी आकारण दयाळू असा होऊन राहा. जो सर्व ममत्व आणि अहंकार रहित आहे, जो सर्व सुखामध्ये सम राहतो, जो क्षमाशील आहे, जो अपराध करणाऱ्याला अभय देणार आहे, जो सदैव संतुष्ट असतो, मन इंद्रिय सहित शरीराला वश केलेला असतो, माझ्या ठिकाणी असा दृढ निश्चय ठेवलेला, तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण करणारा असा मला भक्त प्रिय आहे. तो तू होशील का? मला असा भक्त प्रिय आहे, तो तू होशील का? हा अर्जुन पडला विचारत. लयच सांगितलंस देवा, ह्यातलं काय हा आधी बरं होतं काय काय सोपं, आता लयच बोलून बसला. पुढे बरं म्हणतोय बरं राहू दे. यस्मान दिवसे लोकां दिवसे या हशामशा भयत मुक्ती या सचमे प्रिया. बरं ते बी जाऊ दे, ज्याच्यामुळं कुणी उद्विग्न होत नाही आणि जो कधी इतरांमुळे उद्विग्न होत नाही, म्हणजे कुणावर जे चिडत नाही आणि कुणी चिडलं तरी तो चिडत नाही, एवढं तर तुला जमेल का? अजून खाली काकूचं मागणं रात्री काही नव्हतं. एवढंच सांगा त्यांना, रागराग करू नका, छोटी छोट्या गोष्टी होत्यात घरात, मी सांभाळून घेईन म्हणून. सांभाळून घेईन म्हणून काल तुम्हाला सत्संगात प्रश्न विचारला होता, सगळ्यात मोठा 33 कोटी देवता कोण? काल होती तरी सांगू नका, कोण नव्हती तरी सांगा. इथं लवकर सांगा, एकाच अर्ध्या मिनिटात. सगळ्यात मोठा देव कोण 33 कोटी देवात? हा बस संपला गेला. सगळ्यात मोठा देव कोण सांगा लवकर लवकर. सगळी खाली गेली खाल. सांगा लवकर, तू सांग लवकर.
वसून तर डोळच खाली केलं, आपल्याला विचारू नका, आपण नाही त्यातलं. सांगा लवकर कोण? 33 कोटी देवात सगळ्यात श्रेष्ठ देव कोण? राजू सांग की आरत्या पाट्यात ते देव पाठ ते सांग. सगळ्याची मोठ्या आवाजात आरती द्यायची चालली होती. चला बोला, सगळ्यात मोठा देव कोण? आणि सगळ्या देवाला तोच मान्य आहे. बोला, सगळ्या जेवाला बी तो मान्य. आणखी काय करू सांगू? सगळ्यांनाच तो मान्य. त्याच्यामुळे सगळ्याच अडतंय. अजून सांगा. कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाज असू दे, कुठलाही लोक असू दे, सांगा लवकर. हा महादेव. हा तू सरकला मागे वाटत. चला वेळ खात नाही. जय जय. रघुवीर समर्थ. तुमच्या आठवणीत आलेला एखादा सांगा, तुम्हाला वाटतंय असं. सगळ्यात मोठा देव सांगितलंय लक्ष्मी, जी नारायणाच्या पायापाशी संतुष्ट आहे आणि तिच्यासाठी सगळे देव मागायत. वेगवेगळ्या रूपात ते अवतार घेतो. ठीक आहे ना? म्हणून तुम्ही म्हणता आमच्या घरात लक्ष्मी आली, म्हणजे जिच्यामुळं घरात समाधान आहे ती लक्ष्मी आहे. ही येते ती लक्ष्मी नाही. ती येते आणि जाते, ती आणते आणि घालवते. म्हणून तिचे पाय नारायणाच्या हाती आहेत आणि नारायणाने अजून सुद्धा तरी बी डोळे उघडून पाहिलेलं नाही. त्या लक्ष्मीबद्दल भगवंताने असं म्हटलेलं आहे की अर्जुना, हे पहा मी तुझ्यावर किती प्रेम करतोय, तुझ्या अंतरुणात झोपतोय, तुझ्या ताटात खातोय, तुला आलिंगन देतोय, आणि त्या लक्ष्मीकडे डोळे उघडून अजून बघितलं नाही. विचार करा फक्त. रात्रंदिवस पाय तिच्या हातात आहेत, पाय चेपते, फक्त प्रसन्न मुद्रा आहे. मुद्रा प्रसन्न आहे, पण ध्यान लक्ष्मीचं नाही, अर्जुनाचं आहे. त्या अर्जुनाला भगवंत तिथं सांगते की म्हणून कुठे आलो आपण? हर्षाबद्दल सचमे प्रिया. हा बर, ज्याच्यामुळे तू उद्विग्न होणार नाही, तुझ्यामुळे कोणी उद्विग्न असं जर होणार नाही, तर मग हर्ष, ईर्ष्या, भय, उद्वेग अशा द्वंद्वापासून तू सहज बाजूला होशील. तुला जमेल का अर्जुना? असा भक्त मला फार प्रिय आहे. हळूच सांगते, तुला जमेल ना? असा भक्त मला फार प्रिय आहे. अजून भक्त जमवतो. आता ही अर्जुनाचीच लक्षणं सांगते, पण त्याच्याकडून संशयात्मा विनश्यती, त्याच्याकडून काढून घेते. तुला हे जमेल का? अरे ते जमल्याशिवाय तू मला जवळ केलेस का? हा, हे गुह्य होतं ना, ते माझ्यात असल्याशिवाय तू मला जवळ केलं होतंस का? पुढच्या श्लोकात सांगते, सर्व आरंभ परित्यागी यो मे भक्ती असं प्रिया, ज्याला कशाचीच अपेक्षा नसते कुणाकडून. कशाचीच अपेक्षा नसते अर्जुना. आणि जो आतनं बाहेरनं खरोखर शुद्ध आहे, त्याच्या मनात कुणाबद्दल नाही आणि कुणाच्याच मनात त्याच्याबद्दल काहीच नाही, आणि सतत आपल्या वाट्याला आलेलं कार्य करण्यामध्ये दक्ष आणि कुशल असतो. ठीक आहे ना? एवढं करून सुद्धा पक्षपात रहित उदासीन असतो. एवढं करून सुद्धा, आणि कुठल्याही प्रकारच्या वाट्याला आलेल्या दुःखापासून स्वतःला मुक्त समजत असतो. समजते ना? फार मोठं गुह्य गोष्ट. कुठल्याही प्रकारचं दुःख असू दे, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक, त्याच्यापासून स्वतःला वेगळा समजतो. आणि कर्म करण्याविषयी अहंकार ज्याच्या ठिकाणी मुळीच नसतो, असा भक्त लय मला प्रिय अर्जुना होशील. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे समय प्रिया. पुढचा असा आहे अर्जुना, जो कधीच काय मिळालं तरी हर्षित होत नाही. मिळालं ठीक आहे, भाग्यानं नशिबानं मिळणारच होतं, ऐकते कारण. हां, आणि जर कधी कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणासाठी हर्षित होत नाही. काही गेलं आपल्या वाट्याला आलेलं तर शोक करत बसत नाही आणि कशाची सुद्धा कोणा अपेक्षा बी करत बसत नाही.
मिळालं मिळालं, गेलं गेलं, आलं आलं, बस पुरुषार्थ माझ्या हातात आहे, फळ माझ्या हातात नाही. पुरुषार्थ माझ्या हातात आहे असं समजून अपेक्षा बी करत नाही आणि द्वेष बी करत नाही, हर्षित बी होत नाही, शोक बी करत नाही आणि शुभ अशुभ कर्माच्या फळाचा सतत त्यागी असतो. चांगलं मिळत नाही तर वाईट मिळते, दोन्ही कर्माचा त्याग करतो. असा भक्त होशील का? मला तो लय प्रिय आहे. पुढं म्हटले अनिकेता श्रीमती, ह्यो मला लय प्रिय आहे श्लोक माझ्यासाठी. अनिकेता श्रीमती भक्ती मान्य प्रियो न राहा. या श्लोकाचा अर्थ असा आहे बंधूंनो, की ज्यानं शत्रू मित्रासारखंच वर्तन, शत्रू आणि मित्र दोघांना सारखंच वर्तन करतो आणि ज्याची मनस्थिती मान अपमानामध्ये सारखीच असते. तुमची इच्छा, तुमचे विचार, जसं बोला मी श्रवण करेल. दुसऱ्याला प्रसन्न ठेवण्यासाठी स्वतः क्षमाशील वृत्तीनं क्षमा मागतो आणि क्षमा करतो. बघा, थंडी असू दे, गरमी असू दे, सुख असू दे, दुःख असू दे, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व असू दे, माझ्याबद्दलच्या प्रेमात समत्व सतत धारण करत असतो. खूप 12वा अध्याय म्हणजे हृदय आहे भगवंतच. आता ऐकलंच हिनं वाचलेलं, सामर्थ्य काय प्राप्त झालं त्यात. एवढंच काय, आतून बाहेरून संग सोडलेला असतो माझा भक्त. असा आतून बाहेरून या वर सांगितलेल्या गोष्टीचा संग सोडलेला असतो. एवढंच नव्हे अर्जुना, निंदा आणि स्तुतीला एक समानच समजतो. बहिऱ्याच्या कानावर निंदा येऊ दे नाही तर स्तुती येऊ दे, काय फरक पडतो? काय फरक पडतो? काहीच नाही. आणि आंधळ्याच्या पुढं तुपाचा दिवा लावू दे नाही तर राखेलचा लावू दे, काय फरक पडतो? काहीच नाही. काय वाचणार? माझा भक्त असा असतो. उद्धवा, अर्जुना, म्हणून निरंतर मननशील असलेला. मननशील म्हणजे सतत माझ्या स्मृतीमध्ये असलेला आणि शरीर निर्वाहाला जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणारा. काही हा ठीक आहे, का नाही? काकी हे करू का? मग ते राहू दे का? मग राहू दे, मग भडक दे. हो चाल, ठीक. सतत संतुष्ट असलेला आणि आपल्या घरात राहायचा मोह आणि आसक्ती नसलेला. ऐकताय ना तुम्ही? घरादाराचा मोह आणि आसक्ती नसलेला, म्हणून श्लोक मला पुरा. असा स्थिर बुद्धीचा भक्तियुक्त भक्त मला फार प्रिय. तू होशील? अनिकेता श्रीमती भक्ती मान्य प्रिय. स्वतःला देह मानत नाही आणि हे माझं मानत नाही असा भक्त मला पाहिजे. आणि शेवटच्या पुढं 20व्या श्लोकात, ये तू धर्मामृतमिदम, हे तुला मी अमृत पाचतोय अर्जुन. अमृत यानं कोणी मरत नाही, अमर होतो. आणि अमर असा होतो जसा मी तसा भक्त. मी जिथं तिथं भक्त, जिथे गाय तिथं वासरू, आणि जिथं पृथ्वी तिथे आकाश असणार. तसं उद्धवा, तसं अर्जुना, हे मी तुला धर्माचं एक अमृत पाहतो, एकदम परिपा असं ते. आणि हे म्हणून तू कधी विसरू नकोस, मला असं वाटतं. मी सांगतोय ते तू विसरू नको. श्रद्धाना मतपणा भक्तास त्यात येऊन प्रिया. असा भक्त मला श्रद्धावान किती प्रिय असतो, पण त्या भक्ताला अथर्वच पाठ होईना. का? ये तू धाम, मी अमृत पाचतोय, तुला मरण होऊ देणार नाही. तुला मी असा तारणार. कसं बघा, श्रद्धायुक्त पुरुष माझ्या पारायण होऊन सांगितलं, धर्मपारायण अमृत आहे, नुसतं नव्हे. कसलं पारायण? धर्मपारायण. म्हणजे तू धर्माचा आत्मा होऊन तुझ्यामुळं तरतील. अमृतामुळं जिवंत आहे ना, अमृतामुळं. म्हणजे ज्ञानेश्वरी ते ओवी येते की एकाचा शिरच्छेद केला आणि एक शिरच्छेद करताना असाच अमृतामध्ये पडला. तो जिवंत होता, तो मेलो म्हणून मरत होता, पण मेला तो अमर होऊन बाहेर आला. शिरच्छेद करून पडला की नाही, तो अमर होऊन बाहेर आला. अमृत अमर आहे ना. आणि जो त्यात पडला तो मेलो म्हणून बुडला. आज तो अमरच आहे, पण बुडलाय म्हणतोय मी, अमृताच्या डोहात बुडलोय. भगवंत इथं अर्जुनाला सांगते, संपवतोय मी, ठीक आहे. लक्ष द्या शेवटच्या श्लोकात. हे मी तुला धर्माचं अमृत पाजलं. अशा अमृतानं तू निष्काम प्रेम भावानं सेवन जर केलंस तर मी काय समजू, तू माझा आणि मी तुझा होईल.
बघ, ओम तत्सती भगवद्गीता सुब्रह्मविद्याम योगशास्त्र कृष्णार्जुन भक्तियोगी नाम द्वादश अध्याय, अशा प्रकारचं उपनिषदातलं अमृत, जसं गायची धारातनं काढलेलं हे दूध, आणि ही ब्रह्मविद्येच्या योगशास्त्राच्या मार्गातून आलेलं कृष्ण अर्जुनाचा असा जो आपला संवाद होता, त्याला मी नाव भक्तियोग असं देतोय. भक्ती योग म्हणजे तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा संबंध, याचं नाव भक्ती योग. इति कृष्णार्पण. सो हे कथा सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा आला होता की उद्धव नव्हे का, सुदामा खूप आजारी पडले होते. असे आजारी पडले होते की आत्ता जातील का मग जातील. 8 राण्या भगवान श्रीकृष्णांच्या कडेला बसलेल्या होत्या आणि श्लोक आला होता, संतुष्टम सतत योगी आत्मा दृढ निश्चया. दृढ निश्चयावर राहणारा असा माझा भक्त, अतिशय तापानं फणफणलेला, आणि आत्ता जाईल की मग जाईल काय माहीत नाही. बायको पट्ट्या बदलते, मुलं बाबा बाबा करतात, आणि मुखातून आणि छातीचा पिंजरा झालेला, रात्रंदिवस दारिद्र्य, अन्न नाही पोटात. अगदी एवढंच काय, शेवटचं दारिद्र्य असं दाखवलेलं आहे त्याच्यात की केळीच्या पानावर भाताचे 2च शिदं होती. एक कृष्णाला अर्पण केलं आणि एकाचे तुकडे करून झोपलेल्या मुखांच्या मुलात घातलं. सुशिलेने तर बघितलं, सुदाम्याच्या पत्नीनं डोळ्यात पाणी आलं की म्हटले, ज्याला 18विश्व दारिद्र्य म्हणते, बहुतेक कृष्णार्थी हेच असेल. पण तुझ्या भक्ताच्या वाट्याला का, तुझ्या भक्ताच्या वाट्याला का. या परीक्षा म्हणाव्यात तर सोचतील अशा घे. परीक्षा म्हणाव्यात ना, नुसते ऐका फक्त, तेवढं आपल्यावर येणार नाही. आलं तर तुपले सामर्थ्य राहणार नाही. ठीक आहे ना. ते ज्या आले ज्यानं सोचलंय त्याला माहित आहे. ठीक आहे ना. गडावर पंक्तीला खात बसलेली असायची, तिकडे मन जाऊ नये म्हणून वेणुताईच्या समाधीकडे तोंड करून बसायचं शांत, की अन्नाचा वास येऊ नये, भुकेचा वास येऊ नये. आपलं कुणी नाही ना आपण कुणाचं नाही. ऐकते का. धर्माच्या वाटेने जरी तुला आणलं तर मी कुणाचं स्मरणात बसलो नव्हतो, म्हणून आज देवाच्या हृदयात आहे. दोनच शिरे होते फक्त, ते उकळत्या पाण्यात घातले, शिजले, तुकडे केले, झोपलेल्या मुखांच्या मोलात घातले. एक शीद देवाला अर्पण केलं, कृष्णाला अर्पण केलं, आणि मुखामध्ये कृष्ण आणि माळ ओढायची ताकद राहिली नव्हती. माळ हातातनं घसरायची. सुशीलानं बघितलं, म्हटले मुखातून नाम निघते, माळेतून कशाला. आता म्हटले माळ चालवता कशाला. तेवढ्यात काय झालं, 8 राण्या बसल्या होत्या श्रीकृष्णाच्या बाजूला, आणि काही चर्चा चाललेल्या होत्या. कशाच्या, द्वारकेच्या. आणि तेवढ्यात श्रीकृष्णाच्या अंगात दाह झाला. दाह. आणि जवळची अतिशय जामवंती, अतिशय श्रीकृष्णावर प्रेम असलेली, पण मुखातून कधी बोलत नव्हती, डोळ्यातूनच व्यक्त करायची. दिसायला काळी सावळी होती, पण अतिशय प्रेम. म्हणजे एका बाजूला राधेचं, तेवढंच जामवंतीचं. एका बाजूला गोपीचं, एका बाजूला रुक्माईचं, तेवढंच तिचं. एवढ्या आश्चर्यानं श्रीकृष्णाकडे बघत होती, आणि तो दाह अनुभवत होती की बहुतेक केशव कोणाच्या तरी स्मरणात येतं. मग काय करावं म्हणून मोगऱ्याचा गजरा होता शेजारी, तो उचलला आणि श्रीकृष्णाच्या हातात दिला जामवंतीनं. म्हटले, प्रभू थोडासा सुगंधासाठी थंड आहे, हातात घ्या. गजरा हातात पडेपर्यंत जसा विस्तवात कसा तो करपतो तसा हातात गजरा करपला. तिने हातातनं गजरा घेतला, कृष्णाकडे पाहिलं आणि हळूच कानात विचारलं, कारण कळेल का. म्हटले, तेच शोधतोय मी, हे असं काय होतंय मला, कारण कळेल. आणि इकडे सुदाम्याच्या मुखातनं कृष्ण संतुष्टम सतत योगी आता आत्मा दृढ निश्चय. फक्त कृष्ण 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 चाललंय, मुखातून अखंड कृष्ण चाललाय वाहतंय. आणि इकडे हिला अशी सुशीलाला की बहुतेक आत्ता देह सुटेल नाही, आत्ता देह सुटेल. आणि तेवढ्यात श्रीकृष्णाने अंग टाकलं. 8 राण्यांच्या विरुद्ध अशा बाजूला अंग टाकलं. राण्यांचा तडफडाट सुरू झाला. कुणी पाणी आणते, कुणी चंदन आणते, कुणी काय आणते, कुणी काय आणते, कुणी आणते काय आणते. शेवटी श्रीकृष्णाने बंद डोळ्यांनी सांगितलं, कुणी काही करू नका, रथात बसवा, सुदाम्याकडे घेऊन चला. डोळे बंद होते. अपार प्रेम आहे ती कथा. अरे रामकृष्ण हरी. मला वेळ नाही म्हणून तुम्हाला धावती सांगतोय.
जसं सांगितलं मला रथात बसवा आणि पहिला सुदाम्याकडे घेऊन चला. आणि रथ जसा सुदाम्याच्या अंगणात थांबला, चाकाचा आवाज आला, म्हटलं केशव निघतो, तुझ्या धामी निघतो. पण एवढ्या लवकर पुढे काय करणार? म्हणले मला माहित आहे पुढच्या महिन्यात तू येणार आहेस आणि तुझ्या संतुष्टीसाठी तिथे साफसफाई करायला जाणार आहे. आज ज्या व्यक्तीची आज काय तिसरा पुण्यतिथी, त्या व्यक्तीने मला हेच उत्तर दिलं होतं. सोमवार आहे आज सुद्धा, तो दिवस सोमवारचाच होता. ती व्यक्ती मला आज म्हटली होती काय की, मी म्हटलं काय एवढी जायची घाय आहे माने मामा? तर म्हटले पुढे जाऊन साफसफाई करतो. हेच उत्तर सुदाम्यानं श्रीकृष्णाला दिलं. प्रभू मी तुमची वाट बघत होतो, रथ दारात उभा आहे, मी निघतो. का? तर पुढे साफसफाई करायची. का? तर म्हटले मला माहित आहे तू पुढच्या महिन्यात येणार आहेस, माहित आहे मला. तुझं आठराण्यात मन लागत नाही, तुझं गाई गोरात मन लागत नाही, तुझं ब्रह्मदेवात मन लागत नाही. ब्रह्मदेव यायचे ना चर्चेला. तुझं सरस्वती बरोबर मन लागत नाही, तुझं शारदे बरोबर मन लागत नाही. मला माहित आहे पुढच्या महिन्यात तू येणार आहेस. मी निघतो, साफसफाईला जातो. इथं परार्ध माझं संपलं. केशव तुझ्या चरणाची धूळ मस्तकाला लाव आणि तुझ्या मुखातनं माझ्या मुखात, तुझ्या हातानं माझ्या मुखामध्ये हे तीर्थ सोड. भगवंतानं शेवट केला आणि सुदाम्यानं त्या लोकी धामीला, ज्या लोकी भगवंत जाणार आहेत त्या लोकीला ठीक एका महिन्यानंतर पुन्हा भगवंताने प्रस्थान केलं. कुणाच्या द्वारे? व्याधाच्या द्वारे. का? तर संतुष्टम सतत योगी. म्हणून ही पूजा तुम्हाला संतुष्टीच देणारी असावी. ठीक आहे, आत्मशांतीची, आत्मसुखाची, आत्मज्ञानाची. याच्या पलीकडे तुझं काहीच नको, हीच मागणी ठेवणं. हे जर कुटुंबात असेल तर तो म्हणतो मी त्या कुळात वारंवार निमित्त घेऊन येईन. इति कृष्णार्पण वस्तू. जय जय रघुवीर समर्थ. विठाला 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 राम नारायण.